बातमी आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली। धनंजय मुंडे यांना कोर्टाने आता कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे। उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तर परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना नोटीस पाठवल्याने त्यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहे। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबद्दल करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा आदेश दिलेला आहे। या संदर्भात 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे। धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसंच करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीच्या संदर्भात कुठलाही उल्लेख केला नव्हता। त्यांनी यावरील खरी माहिती दडवल्यासंदर्भात करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये ऑनलाईन तक्रार केलेली होती। तक्रारीची दखल घेत आता त्यांच्या अडचणी आता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। मंत्री धनंजय मुंडेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।